कोणाला सांगितलं तुम्ही पाणी बंद करायला पाहिजे म्हणून? सरपंच चित्तेकर आणि पुन्हा बर, मी त्यांना सांगतो आज ते त्यांच्या वालाचा बंदोबस्त करतील. तुम्ही सुद्धा तुमच्या जे सांडपाणी आहे, कारण जे लोक जाते तर नाही दररोज लोकांना घाणपाणी, तुमचं घाणपाणी सकाळी आंघोळ करून जाणारे लोक आणि हे पाणी समजा रस्त्यावर जातं तर योग्य नाही आहे. ह्या दोन्ही पुतळ्यापासून आता जसं या शिवाजी छत्रपतींच्या पुतळ्यापासून त्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता खराब होण्याचं एकमेव कारण फक्त हे तुमचं सांडपाणी आहे. मी ते सरपंच आणि ग्रामसेवक दोघायला लाईनवर घेतो आणि तुम्ही बी तुमच्या पाण्याचा बंदोबस्त करायचा. नाही तुमच्या हे आता पाणी जे दिसतं जसं हे घाणपाणी दररोज पाणी इथपर्यंत जातं आणि हा रस्ता खराब होऊन राहिला. हा ते क्वाकाचं येतं का घराचं येतं ते लोक सांगतील. घराचं पाणी जात नाही जास्त, आता हे नळ आले म्हणून झालंय, नाही ते क्वाकाचं पाणी रोज आहे लगे. हा क्वाकाचं पाणी बंदच नाही. नाही ते क्वाकाचं बी सांगू ना, त्याच्यापेक्षा नळ नाही सोडणं पुरतील. जर समजा जर एवढं क्वाकाचा बेजार करत असेल तर काय करून द्या. तुमच्या शोधच्या पाण्याचं की तुमच्या आउटलेट पाण्याचं लोक थोडं करून देणार. तुमच्या पाण्याची व्यवस्था त्याला मतदान काऊन करता तुम्ही मतदान कशाला करता पुढच्या माणसाला? नाही पुढच्या माणसाला तुम्ही मतदान नका करून, अशा लोकांना मतदान नका करून. तुम्ही जर तुमच्या पाण्याचे दररोज सकाळी उठल्यानंतर समजा आता हे महामार्गासारखा आहे, शिंदखेड राजाला जाण्याचा रस्ता आहे, दररोज लोकांनी या खड्ड्यातून गाडीवर जायचं. कोणाचं पाणी कोणाच्या अंगावर उडतं. एखादं लेकराव शाळेतून जातं तर त्याच्या अंगावर पाणी उडतं. लोकांना इकून येणारा जोरात जातो का हो? हे जे पाणी अंगावर उडतं हे योग्य आहे का? लोकांच्या ज्या गाड्या जातात दररोज पाणी रस्त्यावर घालणं योग्य आहे का? नाही वालावाल्याला बी सांगावं लागेल, घरावाल्याला बी दोघाला बी सांगावं लागेल का नाही? मी बातमी लावून देतो, मला काही प्रॉब्लेम नाही. मी त्याला अगोदर विचारलं की मी बातमी लावू का, ते म्हणे लावा बिनधास्त. हां तर बंदोबस्त दोघायला बी करावं लागेल, ग्रामपंचायतला बी करावं लागेल आणि ग्रामपंचायतला बी बंदोबस्त करावा लागेल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पाण्याचा बंदोबस्त करावा लागेल. त्याच्यासाठी सांगतो की तुम्ही तुमची तयारी करून ठेवा. आता कशात हा तुम्ही शोज गड्डच कशाला मागता, डायरेक्ट नाल्या मागा तुम्ही असं बारीकलं म्हणजे तुतूर मुतूर कशाला मागता? हे काय आसूला काय गरीब गाव आहे का? गंज उंडारलं ना पैसा ना, पैसा कमी का या गावामध्ये? फक्त तुम्ही तुमच्या आडवाडवीन अतिक्रमणामध्ये कामं होऊ देऊन राहिले. तुम्हाला प्रत्येकाला घर पुढं रोडवर घालायचं, नाली वाहू द्यायची नाही म्हणून हे काम अडखळलंय. नाही तर जसा महाराजाचा पुतळा असं डायरेक्ट सरळ तिथून जर नाली घेतली, प्रत्येक माणूस अतिक्रमण करत चालला पुढं म्हणून नाल्या होय ना या गावामध्ये. नाल्या माझा अरे पैसा पडेल ना, पैसा बदबद पडेल, फक्त तुम्ही तुमचं अतिक्रमण सोडायला पाहिजे.